नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे। आज आपण एक अत्यंत चांगला प्रोडक्ट घेणार आहोत। प्रत्येक व्हिडिओ आपल्याला माहिती आहे की हे नॉलेजेबल असतात, पण आजचा व्हिडिओ एक अल्टिमेट असेल। प्रत्येकाला काहीतरी जादा आवश्यक असतं। म्हणजे आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला इंटरनेट घ्यायचं असेल तर अनलिमिटेड मिळायला पाहिजे, मोबाईलचा डाटा अनलिमिटेड मिळायला पाहिजे, हॉटेलमध्ये मिळणारी काय थाली आहे ती पण अनलिमिटेड असावी, किंवा आपल्याला जे काही फॅसिलिटीज मिळतात की मोठ्या मोठ्या फूड चेनमध्ये त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अनलिमिटेड मिळावं अशी अपेक्षा असते। मग इन्शुरन्समध्ये सुद्धा अनलिमिटेड का नको? तर एक अल्टिमेट पॉलिसी आलेली आहे की जी गेल्या महिन्यामध्ये लॉन्च झाली। त्या पॉलिसीचे काही फीचर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रचंड बेनिफिट्स मिळतील। यापैकी पहिला फीचर मी आपल्याला सांगतो, जर आपण भरलेला प्रीमियम जर आपल्याला परत मिळत असेल तर अशी पॉलिसी घ्यायला आपल्याला आवडेल की नाही? निश्चितच का नाही आवडणार, कारण आपल्याला पॉलिसीचे पैसे जे प्रीमियम भरले ते वाया जातात म्हणून आपण पॉलिसी घेत नाही, पण या पॉलिसीमध्ये मात्र आपल्याला ते पैसे परत मिळतात। आता ही पॉलिसी आपण डिटेलमध्ये बघूया, पण माझी आपल्याला विनंती आहे की हा कंप्लीट व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा की जो आपल्याला खूपच फायदेशीर असेल। चला तर मग पॉलिसीचे फीचर्स आपण बघूया। स्क्रीनवरती पहा, या पॉलिसीचं नाव आहे अल्टिमेट केअर। आता ही पॉलिसी आपल्याला काय देते? स्टार्टिंगलाच ही अल्टिमेट आहे, म्हणजे आतापर्यंतच्या पॉलिसीमध्ये ह्या पॉलिसीमध्ये जो फरक आहे ती म्हणजे ही अल्टिमेट आहे, कारण या पॉलिसीमध्ये दिस प्लॅन रिवॉर्ड्स यू फॉर स्टेइंग हेल्दी होण्यासाठी आपल्याला मदत करते, आणि प्रीमियम आपल्याला पेबॅक मिळतो, त्याच्यासोबत लॉयल्टी बेनिफिट मिळतात। फीचर्स दॅट मेक्स इट अल्टिमेट, म्हणजे या पॉलिसीमध्ये असे फीचर्स आहेत की ते अल्टिमेट आहेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रीमियम पेबॅक मिळतो केव्हा? तर 5 क्लेम फ्री इयर्स आपले झाले तरी पहिल्या वर्षीचा प्रीमियममध्ये बेस प्रीमियम जो भरला आपण तो आपल्याला परत मिळतो। त्याच्यानंतर आहे इन्फायनाइट बोनस, एन्जॉय अनलिमिटेड 100% क्युम्युलेटिव्ह बोनस ऑफ युअर सम इन्शोर्ड एव्हरी इयर इवन यू क्लेम। तर क्युम्युलेटिव्ह बोनस म्हणजे काय? क्लेम जरी घेतला तरी सुद्धा आपल्याला जो काय दर वर्षाचा बोनस आहे तो मिळाला पाहिजे। या ठिकाणी 100% बोनस मिळतो। 10 लाखाची पॉलिसी असेल तर पुढच्या वर्षी 20 लाखाची असेल, त्याच्या पुढच्या वर्षी 30 लाखाची असेल, असे वाढत जाते। जर आपण क्लेम घेतला तरी सुद्धा आपल्याला हे इन्फायनाइट बोनस मिळत राहील, पॉलिसी चालू आहे तोपर्यंत। याच्यामध्ये लॉयल्टी बोनस बूस्ट जे आहे की डबल युअर सम इन्शोर्ड आफ्टर 7 क्लेम फ्री इयर्स विथ नो वेटिंग पिरियड। तर 7 वर्ष क्लेम फ्री जर तुमचे झाले असतील आणि तो पण तसा 10चा 20 लाख, 20चा 30 लाख, 30चा 40 लाख असं करत 70 लाख 80 लाख जरी आपला सम इन्शोर्ड झाला असेल आणि 7 वर्ष आपण जर आपले जर क्लेम आपण जर घेतले नसतील, 5व्या वर्षी आपल्याला बेसिक प्रीमियम आहे तो पण मिळाला, त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी तो मिळत राहणार आहे। आणि लॉयल्टी बूस्टर म्हणून आपण क्लेम फ्री राहिलात म्हणून 7व्या वर्षी आपल्याला 100% ती पॉलिसी डबल होते, पॉलिसीची अमाऊंट डबल होते, म्हणजे तुमचा म्हणजे जी काही 70 लाख आहे ती अमाऊंट तुमची डबल होते। आता याच्यानंतर आहे फ्रीडम फ्रॉम रिन्युअल वरीज, म्हणजे आपल्याला प्रत्येक वर्षी रिन्युअल करायचे आपल्याला टेन्शन राहतं, कारण तेवढी रक्कम आपल्याला बाजूला काढून ठेवावी लागते। आतापर्यंत माहिती आहे आपण 3 वर्षापर्यंत याच्यामध्ये रिन्युअल आपण एका वेळेला आपण पैसे भरू शकतो, तो 3 वर्षाचा रिन्युअल आपण कंप्लीट करू शकतो। या ठिकाणी आपल्याला हे जे फॅसिलिटी आहे ती 5 वर्षाची आहे, म्हणजे 5 वर्षाचा प्रीमियम एकदमच भरा, त्याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट पण मिळेल आणि 5 वर्ष तुमचा लॉक इन राहील। पुढे जरी पॉलिसीमध्ये प्रीमियम वाढला तरी आपल्याला काय त्याचा परिणाम होणार नाही। तर 5 वर्षाची एकदम रक्कम भरली तर आपल्याला टेन्शन फ्री आपण राहू शकतो। त्याच्यानंतर एखाद्या कंडिशनमध्ये पुढचं जे काय बेनिफिट आहे 10 इयर मल्टिप्लायर। 10 इयर मल्टिप्लायर म्हणजे कंबाईन ॲन्युअल सम इन्शोर्ड ऑफ मल्टी इयर पॉलिसी फॉर अ सिंगल क्लेम। समजा 5 वर्ष क्लेम फ्री त्या व्यक्तीचे झाले असतील किंवा 5 वर्ष कंप्लीट झाले आणि 6व्या वर्षाचा आपल्याला पॉलिसी भरायच्या वेळेला जर त्याला क्लेम पाहिजे असेल तर तो आपल्याला त्याचा जो काय बेनिफिट आहे तो घेऊ शकतो। किंवा जर एखाद्या व्यक्तीला 10 लाखाची पॉलिसी काढली आहे, त्याचा क्लेम 50 लाखाचा आला असेल तर 10 लाख तरी सम इन्शोर्डमध्ये कव्हर होणार, बाकीचे 40 लाखाचं काय? तर ह्या पॉलिसीमध्ये आपल्याला ही फॅसिलिटी आहे की 5 वर्षाचा सगळा सम इन्शोर्ड एकत्र करून 50 लाखाचा क्लेम पहिल्या वर्षी आपण देऊ शकता। त्याच्यानंतर अर्ली याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे अर्ली रिन्युअलचा डिस्काउंट आहे, ज्याला अर्ली बर्ड डिस्काउंट म्हणतो। दर वर्षाला जे आपण रिन्युअल भरतो त्याच्यामध्ये 30 वर्षाचा ग्रेस पिरियड असतो आणि त्या 30 दिवसाचा ग्रेस पिरियड असतो। तर त्या 30 दिवसामध्ये आपल्याला त्या ग्रेस पिरियडमध्ये आपल्याला पॉलिसीची प्रीमियम भरावाच लागतो। तर या ठिकाणी असे आहे की समजा हा ग्रेस पिरियड तरी सोडाच, पण ग्रेस पिरियडच्या आधी जर मी ती पॉलिसी ड्यू असताना ड्यू डेटच्या आधी 45 दिवस किंवा 1 महिना आधी जर मी त्याचं रिन्युअल केलं असेल तर मला सरळ 5% डिस्काउंट मिळतो। आणि ग्रेस पिरियडमध्ये मी जर हे केलं असेल तर त्याच्यामध्ये मला साधारणपणे तो 2.5% डिस्काउंट मिळतो। त्याच्यानंतर आहे ग्रेस पिरियडचं कव्हरेज।
ग्रेस पिरियडमध्ये आपण प्रीमियम भरलेलं नाही आहे, रिन्यूअल केलं नाही आणि एखाद्याला ॲडमिट केलं असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा क्लेम सेटल करून घेता येतो, प्रोव्हाइडेड त्याला ती पॉलिसी रिन्यू करावी लागेल भविष्यामध्ये. नंतर वेलनेस डिस्काउंट हा एक आहे माहिती आपल्याला. वेलनेस डिस्काउंट नावाचा केअरचा ॲप आहे, तो ॲप डाउनलोड करा आणि तो ॲप डाउनलोड करून मोबाईलसोबत घेऊन तुम्ही रोज वॉक करा. रोजचे कमीत कमी 10,000 स्टेप्स आपण केले आणि वर्षाच्या 365 दिवसामध्ये 270 स्टेप्स दिवस जर आपले 10,000चे स्टेप्स कंप्लीट झाले तर आपल्याला या ठिकाणी 30% बेनिफिट मिळतो. म्हणजे प्रत्येक तुमच्या ह्या रिन्युअलमध्ये डिस्काउंट हा 30% मिळतो. नंतर वेलकम डिस्काउंट आहे. नवीन पॉलिसी होल्डर जो आहे, पॉलिसी याच्यामध्ये आपण घेत असाल तर आपल्याला नवीन पॉलिसी काढत असताना न्यू पॉलिसी बायरला स्टार्टला प्रीमियममध्ये 30% डिस्काउंट मिळतो. आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्यानंतर आपल्याला दरवर्षी 10%, 20%, 30%, जसं आपण 3 वर्षाची एकत्र भरली, 2 वर्षाची एकत्र भरली त्याप्रमाणे आपल्याला डिस्काउंट मिळतो. आता प्लॅन डिटेल्स काय आहेत तर या ही पॉलिसी 5 लाख, 7 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 30 लाख असं 1 CR पर्यंत घेऊ शकतो. नंतर इन पेशंटचा कवर हा सम इन्शुर्डपर्यंत आहे. त्याच्यानंतर रूम रेंट हा अनलिमिटेड आहे. सगळ्या कॅटेगरीच्या रूम्स आपल्याला मिळू शकतात. ICUमध्ये नो लिमिट आहे. प्री हॉस्पिटलायझेशन 60 दिवस आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन 90 दिवसाचं आहे. सम इन्शुर्ड जो आहे तो आयुषसाठी कंप्लीट वापरता येतो. डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशनसाठी सुद्धा सम इन्शुर्ड पण घेता येतो. ऑर्गन डोनरमध्ये सुद्धा लिमिटेशन्स कुठले नाही आहेत. ॲम्ब्युलन्स कव्हर हा आपल्याला सम इन्शुर्ड पण घेता येतो. रोड आणि एअर ॲम्ब्युलन्स दोन्ही फॅसिलिटीज आहेत. कम्युनिटी बोनस आपण मागाशी बघितला की 50% बेस कम्युनिटी बोनस आहे, तो 100% आपल्याला घेता येतो. लॉयल्टी बूस्टर आपण बघितला मागाशी 7व्या वर्षी आपली पॉलिसीची रक्कम ही डबल होते. त्याच्यानंतर मेडी व्हाउचर मिळतात. 2 फार्मसी व्हाउचर्स आपल्याला 250 रुपयाचे पहिल्या रिन्युअलला मिळतील. प्रीमियम पेबॅक आपल्याला 5व्या वर्षी क्लेम फ्री जर आपला पॉलिसी असेल तर आपल्याला पहिला भरलेला प्रीमियम हा आपल्याला परत मिळेल. वेलनेस डिस्काउंट आपण बघितला तो 30% आपण घेऊ शकतो. म्हणजे स्टेप्स जर आपण 10,000 जर झाले तर. नंतर न्यूबॉर्न वेटिंग पिरियड जो आहे त्याच्यामध्ये वेटिंग पिरियड सुद्धा आपल्याला कमी करायच्या फॅसिलिटीज आहेत. नवीन मुलाला ॲड करायचं असेल तर 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण ॲड करू शकतो. अनलिमिटेड कन्सल्टेशन याच्यामध्ये फॅसिलिटी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्थ सर्व्हिसेस याच्यामध्ये मिळतात. हे ह्या पॉलिसीचे प्लॅनचे डिटेल्स आहेत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर अर्ली एज मॅक्झिमम 18 इयर्स आणि चाइल्ड असेल तर 5 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर अर्ली एज मॅक्झिमम आहे तो 24 इयर्समध्ये. 24 वर्षाच्या पुढे प्रत्येक व्यक्तीला नवीन आपले स्वतंत्र पॉलिसी, इंडिव्हिज्युअल पॉलिसी काढावी लागते. एक्झिट करायचं एज किती आहे, ॲडल्ट एज किती, एज हे 25 वर्षाचं चाइल्डसाठी आहे. कवर टाईप इंडिव्हिज्युअल आहे आणि आपल्याला फ्लोटर आहे 2 ॲडल्ट अँड 2 चिल्ड्रन्समध्ये. नंतर टेन्युअर कसं आहे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असं 5 वर्षापर्यंत आपण याच्यामध्ये पॉलिसीचा कवर घेऊ शकतो. म्हणजे एकाच दिवशी प्राइसिंगमध्ये झोन वाईज आपल्याला प्राइसिंग निश्चित केलं जातं. रिलेशनशिप अलाउड आहे, सेल्फ आहे, स्पाऊस, पेरेंट्स याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. सन, डॉटर, फादर, मदर सगळं. इनिशियल वेटिंग पिरियड किती 30 दिवसाचा आहे हे आपल्याला माहिती आहे. ॲक्सिडेंट जर 30 दिवसामध्ये झाला असेल तर त्याचा क्लेम आपल्याला मिळू शकतो. नेम्ड एलिमेंट म्हणजे जे ठरवलेले जे आहेत, कॅटॅरॅक्ट आहेत, नी ऑपरेशन असेल असे ठरवलेले जे ऑपरेशन्स आहेत, हर्निया आहे तर त्याच्यासाठी आपल्याला नेम्ड एलिमेंटसाठी 24 महिन्याचा म्हणजे 2 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. आणि प्री एक्झिस्टिंग डायबिटीसमध्ये वेटिंग पिरियडमध्ये डिसीजमध्ये 36 महिन्याचा वेटिंग पिरियड आहे. ग्रेस पिरियड याच्यामध्ये किती आहे तर 30 दिवसाचा ग्रेस पिरियड सर्वांसाठी याच्यामध्ये आवश्यक आहे. त्याच्यानंतर ऑप्शनल बेनिफिट्स काय आहेत. ॲन्युअल हेल्थ चेकअप आपण घेऊ शकतो. ॲन्युअल हेल्थ चेकअप हा आपल्याला ऑप्शनल प्रायडरने घेता येतो. क्लेम शील्ड आपल्याला म्हणजे जे काही लिस्ट आहे की जे आपल्याला असे मिळत नाहीत की ज्याचं की खास आपल्याला पेमेंट करावं लागेल रायडरच्याद्वारे. अशी एक लिस्ट असते की जे नॉन पेएबल लिस्ट म्हणून असतं आपल्या डॉक्युमेंटमध्ये आहे. ते क्लेम शील्डचे पैसे जर आपण ऑप्शनल रायडर घेतला असेल तर ते आपल्याला फुल पॉलिसी याच्यामध्ये कवर मिळू शकतो. नंतर इन्फायनाईट बोनस आहे त्याच्यामध्ये 100% आहे, आपण मागाशी बघितलेलं आहे. इन्स्टंट कवरसुद्धा आपल्याला घेता येतो. जो वेटिंग पिरियड जो आहे तो वेटिंग पिरियड डायबिटीजसाठी, हायपरटेन्शन, हायपरप्लॅसेमिया, अस्थमा, ऑबेसिटी, हायपोथायरॉइडिझम, कोरोनरी आर्टरी डिसीज ह्याच्यासाठी आपल्याला इन्स्टंट कवर घेता येतो. छोटासा वेटिंग पिरियड ऑप्शनल बेनिफिट रायडरचे अमाऊंट देऊन. नंतर PED म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीजचे जे काही वेटिंग पिरियड आहे तो आपल्याला 1 वर्ष 2 वर्षापर्यंत म्हणजे कमी करून घेता येतो. त्याच्यानंतर कन्सल्टेशन चार्जेस पण आपल्याला याच्यामध्ये घेता येतात.
आणि त्याचसोबत काही फिजिकल कन्सल्टंटचे आपल्याला ओपिनियन्स घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी जो रायडर आहे त्या रायडरसाठी आपल्याला याच्यामध्ये पेमेंट देऊन तो आपण ॲडिशनल याच्यामध्ये घेऊ शकतो. आता या जर आपण ही पॉलिसी फ्लोटर घेतली असेल तर समजा 4 व्यक्तींच्यासाठी आपण घ्यायचं असेल, त्याच्यामध्ये 2 अडल्ट्स आहेत, त्याच्यातला 35 वर्षाचे सिनियर आहे, त्यानंतर 33 वर्षाची वाईफ आहे, 8 वर्षाचा मुलगा आहे आणि 3 वर्षाची मुलगी आहे. यांच्यासाठी 10 लाखाचा आपण घ्यायचा असेल तर बेसिक प्रीमियम येतो तो 13,215 रुपये. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जर आपण ॲड ऑन घातले म्हणजे कसं की वेलनेस बेनिफिट हा रायडर आपण घेतला, ग्रेस पिरियडचा रायडर आपण घेतला तर आपल्याला 17,280 रुपयेचा 10 लाखासाठी याच्यामध्ये प्रीमियम मिळू शकेल. आणि ह्याच ठिकाणी जर आपण क्लेम शील्ड ह्याच्यामध्ये आणि ॲड केला तर आपल्याला 19,758 रुपये एवढं प्रीमियम ह्याच्यामध्ये आपल्याला दर वर्षाला भरावा लागेल. पण त्यामध्ये प्रीमियम कमी करण्याचे आपल्याला वेगळे याच्यामध्ये फॅसिलिटीज आहेत. त्याचा जर आपण वापर केला तर आपला जो प्रीमियम आहे तर आपण कमीत कमी प्रीमियममध्ये ही पॉलिसी आपण घेऊ शकतो. तर ही एक अत्यंत चांगली एक अल्टिमेट पॉलिसी आहे. याचा आपण निश्चितच फायदा करून घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो. या पॉलिसी संदर्भामध्ये जर काही शंका असतील तर आपण मला विचारू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683. तर आता आपण इथंच थांबूया. पुन्हा नवीन प्रोडक्ट आणि नवीन माहिती घेऊन आपण पुन्हा भेटू. मात्र या पॉलिसीचा आपण डेफिनेटली फायदा घ्या. या पॉलिसीमध्ये पोर्टिंग करून घेता येत नाही. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.